नमस्कार, BRDS न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। स्मार्ट सिटीच्या सुस्त कामाबद्दल आमदार विजयकुमार देशमुख आक्रमक। आयुक्त आणि स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल। काम लवकर पूर्ण करण्याची अधिकाऱ्यांची ग्वाही। सोलापूरकर गर्दी करू नका, नाहीतर अवघड होईल। विडी कामगारांच्या अँटीजन टेस्ट मध्ये सापडले तब्बल 23 कामगार पॉझिटिव्ह। अजून कोरोना गेला नाही, पालिका प्रशासनाकडून आवाहन। राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यामार्फत महापालिका फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना दिले 11,000 एनर्जी ड्रिंक पॅकेट। प्रशासनानं मानले आभार। आषाढी वारीचं मंदिर समितीकडून मुख्यमंत्र्यांना पूजेचं आमंत्रण, तर अनेक संस्था प्रमुखांनी पायी वारीसाठी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट। पायी वारीच्या निर्णयावर वारकरी ठाम। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत सांगोला तालुक्याला सुसज्ज फिरता दवाखाना मिळाला। आमदार शहाजी बापू पाटील यांच्या हस्ते झालं त्याचं लोकार्पण सोहळा। महिला व बाल कल्याण समितीच्या वतीनं आशा वर्कर्सना राजमाता जिजाऊ पुरस्कारानं गौरवण्यात आलं। कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून केलेल्या कार्याचं केलं गेलं कौतुक। आपण घरात तर कोरोना बाहेर। सविस्तर बातम्यांसाठी पाहत रहा BRDS न्यूज। आपलं नेटवर्क, आपलं न्यूज।